नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 3री साठी परिसर अभ्यासची उजळणी करणार आहोत. तर या उजळणीचा तुम्हाला तोंडी परीक्षेसाठी आणि लेखी परीक्षेसाठी सुद्धा खूप फायदा होणार आहे. हा आहे माझ्याकडे भाग 2 आणि भाग पहिल्याची प्रश्नोत्तरं जर तुम्हाला रिव्हिजन करायची असेल उजळणी, तर याच्या अगोदर आपण चाचणी परीक्षेसाठी तो व्हिडिओ बनवला होता, म्हणून ते प्रश्नोत्तर मी याच्यामध्ये घेत नाहीये. आज आपण दुसऱ्या भागातील परिसर अभ्यासचे जे प्रश्नोत्तर आहेत ते पाहणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अभ्यासाचे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता परिसर अभ्यासच्या दुसऱ्या भागामध्ये हा आहे पाठ क्रमांक 6, आपल्या गावाची ओळख. तर याच्यावर स्वाध्याय खूप कमी आहे, म्हणून धड्यामधून कोणत्या प्रकारचे प्रश्न तयार होतील हे आपण बघूया. आता पहा, गाव कसे तयार होते. तर असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की गाव कसे तयार होते. तर मग काय सांगता येईल आपल्याला. पहा, इथे गाव कसे तयार होते, मिळून गाव तयार झाले, अनेक वस्त्यांचे मिळून, म्हणजे लोकांची घरे एकमेकांजवळ येऊन वस्त्या निर्माण झाल्या आणि वस्त्यांचा विस्तार होऊन गाव तयार झाले. म्हणजे घरे एकत्र मिळून वस्ती तयार झाली आणि अनेक वस्त्या एकत्र मिळून त्यांचा गाव तयार झाला, असं तुम्हाला इथे उत्तर लिहिता येईल. याच्यानंतर अजून कोणता प्रश्न तयार होऊ शकतो. आता इथे शेतीच्या शोधानंतर माणसाची कामे वाढली, त्यामुळे मग व्यावसायिक कसे तयार झाले, याचं उत्तर इथे आहे की विविध व्यवसाय करणारे कारागीर कसे निर्माण झाले. तर शेतीच्या शोधानंतर माणसांची कामे वाढली, ही सगळी कामे एकच व्यक्ती करू शकत नव्हता, म्हणून लोकांमध्ये कामांची वाटणी झाली. म्हणजे लाकडी अवजारे तयार करणारे, मग त्याला आपण सुतार म्हणतो, त्यांची दुरुस्ती करणे, कपडे विणणे, दागिने बनवणे, मातीची भांडी तयार करणे, मातीची भांडी बनवणारा कुंभार, असे विविध व्यवसाय करणारे कारागीर निर्माण झाले. तर या पद्धतीचे प्रश्न पाठावरून तुम्हाला येऊ शकतात. यानंतर आता दुसऱ्या पानावर पहा, तुमच्या गावामध्ये कोणकोणत्या ऐतिहासिक वास्तू आहेत. म्हणजे गावामध्ये मंदिर, लेणी, मशीद, चर्च, स्मारक, किल्ला, वस्तू संग्रहालय इत्यादी वास्तू असतात, त्यांना वास्तू म्हणतात. या वास्तूंवरून गावाची ओळख निर्माण होत असते. ऐतिहासिक वास्तूंमधून आपल्याला आपल्या गावाचा संपन्नतेचे दर्शन घडते, आपल्याला गावचा इतिहास समजण्यास मदत होते. या वास्तू हा आपला मौल्यवान ठेवा आहे, तो सुरक्षित राहणे आवश्यक आहे. हा ठेवा जपणे ही आपली जबाबदारी आहे. यानंतर गावाचा उरूस, जत्रा, एखादे धार्मिक स्थळ, किल्ला यामुळे गावाचे नाव प्रसिद्ध होते. उदाहरणार्थ रायगड किल्ल्यामुळे रायगड जिल्हा ओळखला जातो. तर एखाद्या गावामध्ये काय प्रसिद्ध आहे त्याच्यावरूनही त्या गावाचं नाव पडलं जातं. तर याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. स्वाध्यायामध्ये थोडेसेच प्रश्न आहेत, आपण ते नंतर पाहणारच आहोत. इथे दिलेलं आहे की वेगवेगळ्या गावांची नावं कशी पडली याची माहिती दिलेली आहे, तर हे तुम्ही माहिती म्हणूनही वाचू शकता. पुढच्या पानावर पाहूया. पुढच्या पानावर पहा, जे भगतसिंग राजगुरू होते, तर त्याच्यातले शिवराम हरी राजगुरू यांची माहिती दिलेली आहे. मग त्यांच्या नावावरून खेड या जन्मगावास राजगुरुनगर असे नाव देण्यात आले, खेड राजगुरुनगर. यानंतर पुढे पाहूया. आता जागतिक वारसा दिन, 18 एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून ओळखला जातो. तर तुम्हाला असं विचारू शकतात की जागतिक वारसा दिन केव्हा साजरा केला जातो, किंवा 18 एप्रिल हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करतात. तर 18 एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून ओळखला जातो. या दिवशी एखाद्या किल्ल्याला किंवा राष्ट्रीय स्मारकाला भेट द्या. म्हणजे इथे तुम्हाला सांगितले त्यांनी की जवळपासच्या एखाद्या किल्ल्याला वगैरे भेट द्या, त्याचे महत्त्व जाणून घ्या आणि जागतिक वारशांच्या संरक्षणासाठी कोणते नियम आहेत ते संकलित करा. संकलित करा म्हणजे गोळा करा, मिळवा. यानंतर पहा, इथे कोणता एखादा प्रश्न तयार होतोय का. आता पहा, गाव, किल्ला व जुन्या वास्तू यांच्यामुळे जसा मोठेपणा मिळतो, तसंच तो गावातील माणसांमुळे व त्यांच्या महत्त्वाच्या कार्यामुळे देखील मिळतो. म्हणजे जसं ऐतिहासिक वास्तूमुळे त्या गावाची ओळख असते, तसंच त्या गावामध्ये जी महत्त्वाची माणसे आहेत त्यांनी केलेली जी कामं आहेत त्याच्यामुळे सुद्धा त्या गावाची ओळख असते. उदाहरणार्थ, आता मी जुन्नरला राहते, तर जुन्नरजवळ म्हाळुंगे पडवळ आहे आणि तिथे हुतात्मा बाबू गेनू यांचं घर आहे, स्मारक आहे. तर म्हाळुंगे पडवळची ओळख त्यांच्यामुळे तयार झालेली आहे. तर व्यक्तींमुळे सुद्धा आणि त्यांच्या कार्यामुळे सुद्धा गावाला ओळख मिळते. अशा पद्धतीने तुम्ही थोडीशी माहिती तुमच्या आसपासच्या गावाची गोळा करू शकता. यानंतर इथे दिलेली आहे संत गाडगे महाराजांची माहिती, मग त्याच्यामध्ये त्यांचं नाव, ते काय करत, असं सुद्धा दिलेलं आहे. तर हे सुद्धा वाचून ठेवा, तोंडी परीक्षेसाठी तुम्हाला विचारू शकतात.
आता आपण स्वाध्यायाकडे वळूया. आता आपण काय शिकलो त्यामध्ये दिले पहा एकदम थोडक्यात की अनेक वस्त्यांचे मिळून गाव तयार होते. मगाशी आपण पाहिलं होतं एक प्रश्न की गाव कसे तयार होते. अनेक वस्त्यांचे मिळून गाव तयार होते. माणसाची कामे केव्हा वाढली? शेतीच्या शोधानंतर माणसाची कामे वाढली. का बरं? कारण एकाच माणसाला सगळ्याच प्रकारची कामं करता येणं शक्य नव्हतं. ऐतिहासिक वास्तूंमुळे काही गावांची ओळख निर्माण होते. गावातील माणसे व त्यांच्या महत्त्वाच्या कार्यामुळे देखील गावाला मोठेपणा मिळतो आणि बाजारामध्ये गरजेच्या वस्तू मिळतात. तो जो आठवडे बाजार असतो प्रत्येक गावामध्ये भरणारा, तर त्याची सुद्धा माहिती या पाठामध्ये आहे. त्याच्यावर कशा प्रकारचा स्वाध्याय विचारलाय? स्वाध्यायामध्ये अगदी थोडेसे प्रश्न आहेत पहा. गावात कोणकोणत्या वास्तू असतात? आता आपण मगाशी पाहिलं होतं की गावामध्ये कोणकोणत्या वास्तू असतात. तर पहा, गावात मंदिर, लेणी, मशीद, चर्च, स्मारक, किल्ला, वस्तू संग्रहालय इत्यादी वास्तू असतात. कोणत्या असतात? मंदिर, लेणी, मशीद, चर्च, स्मारक, किल्ला, वस्तू संग्रहालय या वास्तू गावामध्ये असतात. दुसरा प्रश्न पहा, गावाचे नाव कशामुळे प्रसिद्ध होते? आता त्याचं उत्तर इथे आहे पहा. गावाचा उरूस, जत्रा, एखादे धार्मिक स्थळ, किल्ला यामुळे गावाचे नाव प्रसिद्ध होते. गावाचा उरूस, जत्रा, एखादे धार्मिक स्थळ, किल्ला यामुळे गावाचे नाव प्रसिद्ध होते. पुढे पहा, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. रायगड किल्ल्यामुळे टिंबटिंब जिल्हा ओळखला जातो. मगाशी आपण पाठ वाचला होता. रायगड किल्ल्यामुळे रायगड जिल्हा ओळखला जातो. दैनंदिन गरजा भागवण्यासाठी गावातील लोक टिंबटिंब बाजारावर अवलंबून असतात. दैनंदिन गरजा भागवण्यासाठी गावातील लोक आठवडे बाजारावर अवलंबून असतात. म्हणजे आठवड्यातून एक दिवस जो बाजार भरतो त्याला आठवडे बाजार म्हणतात. तर यावर गावातील लोक दैनंदिन गरजांसाठी अवलंबून असतात. तर या पद्धतीने याच्यावर थोडेसेच प्रश्न आहेत स्वाध्यायामध्ये. आणि पुस्तकामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात हे सांगितलं होतं. 18 एप्रिल जागतिक वारसा दिन हे सुद्धा लक्षात असू द्या. आता आपण पुढच्या पाठाची उजळणी करूया. पुढचा पाठ आहे पाठ क्रमांक 7, आपले गाव आपले शहर. तर याच्यामध्ये 2 चित्र दाखवलेले आहे. एक गावाकडचं चित्र दाखवलेलं आहे आणि एक या बाजूला जे आहे ते शहराचं चित्र दाखवलेलं आहे. तर चित्र पाहून विद्यार्थ्यांनी निरीक्षण करायचं आहे आणि वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे पाठ समजून घ्यायचा आहे. मग गावाकडच्या लोकांचा पोशाख, शहरातील लोकांचा पोशाख, तसेच वाहने, उद्योग, सुविधा आणि याशिवाय अजून चित्रामध्ये कोणत्या गोष्टी आहेत असं सुद्धा मुलांना सांगितलेलं आहे. तर मुलांनी स्वतः निरीक्षण करून ते सांगायचं आहे. आता पुढच्या पानावर आहे नकाशाशी मैत्री. म्हणजे इथे नकाशा दिलेला आहे पुणे जिल्ह्याचा आणि तर पुणे जिल्ह्याच्या नकाशावरून इथे दिलेला आहे खुणा वगैरे. तर मुलांना नकाशाचा अभ्यास करता आला पाहिजे. नकाशावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा देता आली पाहिजे. तर आता पहा, सूची असते नकाशामध्ये. म्हणजे काय काय कसं दाखवलंय, जसं की जिल्हा, मुख्य ठिकाण, त्यानंतर तालुक्याचं ठिकाण बघा एक डॉट दिसतो असा. इतर ठिकाणांसाठी प्रसिद्ध जे आहे त्यांच्यासाठी असा गोल आहे. त्यानंतर जिल्ह्याची सीमा, तालुक्याची सीमा, लोहमार्ग, राष्ट्रीय महामार्ग, इतर मार्ग, मग विमानतळ, विमानाची खूण आहे. किल्ल्याला पहा अशी खूण असते नकाशामध्ये. यानंतर घाटासाठी अशी असते, लेणीसाठी अशी दिसते पहा आणि त्रिकोण. तर तुम्हाला याच्यावरून या खुणा कुठे कुठे दिलेल्या आहेत तिथे नावं लिहिलेली असतात त्या शहराची, गावाची किंवा ठिकाणाची, तालुक्याची. तर तुम्हाला नकाशा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहिता आली पाहिजे. आता उदाहरणार्थ आपण पाहूया. पहा इथे आपल्या जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग आहे. जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणाहून ते वेगवेगळ्या शहरांकडे जातात. त्या शहरांची नावे चौकटीत लिहा. आता आपण पाहिलं की राष्ट्रीय महामार्ग म्हणजे दुरेगी जी रेष आहे त्याने दाखवलेलं आहे. आता इथे आहे मुख्य. मी नकाशाकडे येते परत. इथे आहे पहा पुणे आणि मग हा आहे राष्ट्रीय मार्ग. मग कुठून कुठून जातोय तो, कोणत्या ठिकाणांना जोडतोय, ही नावं तुम्ही वाचून सांगायची आहे. हा आहे इंदापूर तालुका. तालुक्याचे ठिकाणे या पद्धतीने दाखवलेले आहेत. तसेच दुसरा प्रश्न आहे, जिल्ह्यातील लेणी कोणत्या ठिकाणी आहेत? आता लेण्यांसाठी अशी खूण आहे. तर अशी खूण कुठे आहे ते शोधा बरं नकाशामध्ये. पहा इथे दिसते तशी खूण तुम्हाला लेणीची. कारले, तुम्हाला माहिती आहे कारल्याला लेणी आहे. त्यानंतर कारले, भात. यानंतर पुढचा प्रश्न आहे की आपल्या जिल्ह्याला ऐतिहासिक परंपरा आहे, त्यामुळे जिल्ह्यात अनेक किल्ले आहेत. नकाशात दाखवलेल्या किल्ल्यांची चिन्हे रंगवा. आता किल्ल्यांचं हे चिन्ह आहे पहा, किल्ल्याचं हे चिन्ह असतं. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे भरपूर पुणे जिल्ह्यामध्ये किल्ले आहेत. तर तुम्हाला इथे दिसत असेल पहा
इथे दिसतोय चाकणचा किल्ला, यानंतर इथे इथे दिसतोय पहा सिंहगड, यानंतर इथे दिसतोय सासवडच्या इथे पुरंदरचा किल्ला. तर या पद्धतीने राजगड, यानंतर वेल्ह्याच्या इथला तोरणा. तर हे जे किल्ल्यांचे चिन्ह आहे ते तुम्हाला रंगवायला सांगितलेलं आहे आणि तुम्हाला मग वाचून सांगता आलं पाहिजे की इथे इथे किल्ला आहे. आता वेल्ह्याला तोरणे किल्ला आहे, राजगड आहे, सासवडजवळ पुरंदर किल्ला आहे, या पद्धतीने. यानंतर असं जे चौकटीमध्ये दिलेलं असतं ते सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. पहा, खूप पूर्वी संदेश पाठवायची प्रगत साधने नव्हती. त्या काळी वेगवेगळ्या पद्धतीने माहिती पाठवली जायची. कधीकधी त्यासाठी शिकवलेल्या कबुतरांचा वापर केला जायचा. माहिती लिहिले कापड किंवा कागद कबुतराच्या पायांना बांधून संदेश पाठवले जायचे. तुम्ही जुने पिक्चर जर पाहिले असेल तर त्यामध्ये तुम्हाला माहीत असेल की कबुतराच्या पायांना याप्रमाणे चिठ्ठी वगैरे लावून कबूतर पाठवली जायची. आत्तासारखे तेव्हा मोबाईल वगैरे काहीही सुविधा नव्हत्या. तर हे सुद्धा तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आता याच्यावरचा स्वाध्याय आपण पाहूयात. पहा, वरती नावं दिलेली आहेत. वरीलपैकी कोणता माल गावाकडून शहराकडे येतो? आता गावाकडून कोणता माल येत असेल? बरं, गावाकडे शेती असते त्यामुळे भाजीपाला, कांदे, गहू हे गावाकडून शहराकडे येते. तर शहराकडून गावाकडे काय येत असेल? आता पहा, खालचाच प्रश्न आहे तो, वरीलपैकी कोणता माल शहराकडून गावाकडे येतो? तर आता भाजीपाला तर शहरात पिकतो का? नाही. कांदे गहू पण नाही. मग शहराकडून कोणता माल येतो गावाकडे? तर मोटरसायकल, पुस्तक, TV, रेडिओ. तर हे तयार करणारे जे कारखाने असतात ते शहरात असतात आणि मग शहराकडून गावाकडे हा माल येत असतो. यानंतर पुढे पहा, उतारा वाचा व प्रश्नांची उत्तरे द्या. पूजा तिच्या मैत्रिणीकडे निघाली होती तेवढ्यात पोस्टमन काका पत्र घेऊन आले. पूजाने बसने प्रवास करताना काही लोकांनी घोड्यावरून सामान वाहून नेताना पाहिले. ती मैत्रिणीकडे पोचली तेव्हा तिची मैत्रीण मोबाईल फोनवरून बोलत होती. आता वाहतुकीची साधने कोणती? तुम्हाला विचारले की या उत्तरावरून तुम्हाला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. तर वाहतुकीची साधने कोणती? मग पहा, आता पूजा बसने प्रवास करत होती म्हणजे बस. यानंतर काही लोकांना घोड्यावरून पाहिले म्हणजे घोडा, बस, घोडा असं तुम्ही लिहू शकता. यानंतर संदेशवहनाची साधने कोणती? संदेशवहन म्हणजे मेसेज पोहोचवणे किंवा आपला संदेश पोहोचवणे. तर काय बरं, पहिल्यांदा पोस्टमन काका पहिल्यांदा मोबाईल नव्हते तेव्हा सगळेजण पत्र व्यवहारच करत. मग पोस्टमन काका म्हणजे पत्र. पहा, पत्र हे एक संदेशवहनाचं साधन आहे. त्यानंतर पहा, तिची मैत्रीण मोबाईलवरून बोलत होती म्हणजे मोबाईल हे सुद्धा संदेशवहनाचं साधन आहे. तर असा उत्तरा जर दिला तर तुम्हाला त्यातलं वाहतुकीचं साधन कोणतं आणि संदेशवहनाचं साधन कोणतं हे समजलं पाहिजे. आता पहा, त्याच पद्धतीचा प्रश्न आहे खाली. वरीलपैकी संदेशवहनाची साधने कोणती ते शोधा व त्यांना गोल करा. आता संदेश देणारी साधने कोणती आहे? पेन आहे का? नाही. कात्री नाही. पत्र आहे. मग तुम्हाला इथे गोल करायचं आहे. मोबाईल सुद्धा आहे. इस्त्री, बाटली, टेलिफोन पण आहे. फोनमधून पण आपण संदेशवहन करतो. घड्याळ नाही, चष्मा नाही, पुस्तक नाही, टोपी नाही. तर संदेशवहन म्हणजे ज्यातून आपण संदेश दूरवर पाठवू शकतो त्याला म्हणायचं संदेशवहनाची साधने. तर या पद्धतीने थोडासाच स्वाध्यायावरचे प्रश्न आहेत पण खूप छान असा हा पाठ आहे. तर तुम्ही मनापासून वाचला तर तुम्हाला प्रश्नोत्तर पुन्हा पुन्हा पाठ करावी लागणार नाही. चला आता आपण पुढच्या पाठाकडे वळूया. पुढचा पाठ आहे आपली पाण्याची गरज. आता आपल्याला पाणी कोणकोणत्या स्वरूपात मिळतं, आपण त्याचा काय काय उपयोग करतो हे या पाठामध्ये दिलेलं आहे. तुम्ही चित्र पाहिलीच असेल, इथे पाणवठ्याचं चित्र आहे. चला तर मग आपण याच्यावरचा स्वाध्याय पाहूया. आता पहा, उन्हाळ्यात बागेला जास्त वेळा पाणी का द्यावे लागते? का बरं द्यावे लागते? कारण उन्हाळ्यामध्ये ऊन जास्त असल्यामुळे पाणी जरी बागेला घातलं तरी ते जास्त उन्हामुळे सुकून जातं, त्यामुळे जास्त वेळा पाणी द्यावं लागतं. तळ्यामधील पाणी उन्हाळ्यात खूप कमी झालेले दिसते कारण तळ्यामधील पाण्याची उन्हाने किंवा सूर्याच्या उष्णतेने वाफ होते, त्यामुळे ते पाणी आपल्याला कमी झालेले दिसते. आता पुढच्या पानावरचे प्रश्न पाहूयात. पहा, काय बरे करावे म्हणजे हा उपयोजनात्मक प्रश्न आहे. विद्यार्थ्यांना स्वतः विचार करून याचं उत्तर सांगायचं आहे की उन्हाळ्यात प्राण्यांना पाण्यासाठी फार वणवण करावी लागते. तुमच्या अवतीभोवती असलेल्या प्राण्यांसाठी सोय करायची आहे. मग काय कराल बरं तुम्ही? तर आपण TVला, मोबाईलला पाहत असतो की प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी पाणी ठेवायचं. मग आपण गॅलरीमध्ये पाणी ठेवू शकतो, घराच्या पत्र्यावर सुद्धा पाणी ठेवू शकतो आणि जे बाकीची जनावरं आहेत त्यांच्यासाठी आपण घराच्या बाजूला बादल्या वगैरे भरून ठेवू शकतो. तर असं तुम्ही तुमच्या मनाने तुम्हाला जे सुचेल ते उत्तर तिथे लिहायचं आहे.
आता पुढे पहा, जरा डोके चालवा. उन्हाळ्यात आपण कलिंगड, काकडी यासारखी फळे भरपूर का खातो? का बरं? कारण कलिंगड, काकडी यामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला पाण्याची गरज असते. म्हणून आपण उन्हाळ्यामध्ये जी पाणीदार फळे आहेत ती खातो, म्हणजेच कलिंगड, काकडी, टरबूज असं आपण सांगू शकतो. लाल भोपळ्याची भाजी कशी करतात ते पहा. शिजताना या भाजीत पाणी कोठून आले? आता लाल भोपळा तुम्ही पाहिला असेल. लाल भोपळ्याची भाजी कशी करतात तर प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असेल, पण साधारण तेलामध्ये मिरची वगैरे टाकून भोपळा कापून साल काढून नंतर तो कापून परततात आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायची गरज नसते, कारण भोपळ्याच्या भाजीवर झाकण ठेवलं की त्याला आपोआप पाणी सुटतं, कारण भोपळ्यामध्ये सुद्धा पाणी असतं. यानंतर पुढे पहा, आपल्या शरीरात कोणकोणत्या स्वरूपात पाणी असते? आता याचं उत्तर पाठामध्ये आहे की आपल्या शरीरामध्ये आपल्या डोळ्यातून जे पाणी येतं ते म्हणजे अश्रू. तर पहा, अश्रू, लाळ, नाकातले पाणी आणि रक्त या वाहणाऱ्या पदार्थांमध्ये पाणी असते. म्हणजेच काय, आपल्या शरीरामध्ये जे डोळ्यातून पाणी येतं त्याला अश्रू म्हणतात. अश्रू, तोंडामधली लाळ, नाकातले पाणी आणि रक्त या वाहणाऱ्या पदार्थांमध्ये पाणी असते. दुसरा प्रश्न पहा, आपण पाणी का पितो? कारण आपल्या शरीराची सगळी जी कामं आहेत ती व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला पाण्याची गरज असते, म्हणून आपण पाणी पितो. गाई, म्हशी, शेळ्या पाणवठ्यावर कशासाठी येतात? तर पाणी पिण्यासाठी येतात. वनस्पतींमध्ये पाणी असते हे कशावरून समजते? वनस्पतींची पानं जर तुम्ही चुरगळली तर त्यामधून रस निघतो. यानंतर वनस्पतींची जी फळं असतात त्यामधून सुद्धा रस निघतो. याच्यावरून आपल्याला कळतं की वनस्पतींमध्ये पाणी असते. पुरेशा पाण्याअभावी शेती का करता येत नाही? का बरं करता येत नाही? कारण कोणत्याही पिकाची वाढ होण्यासाठी त्याला वेळेवर आणि आवश्यक तेवढं पाणी मिळणं गरजेचं असतं. जर पाणी कमी पडलं तर शेतीतील पीक चांगलं येणार नाही. जसं पहा, तुम्ही कुंडीमध्ये जर काही झाडं लावली असतील आणि तुम्ही गावाला गेले, 2-3 दिवसानंतर तुम्ही परत आले तर ती झाडं तुम्हाला सुकलेली दिसतात, कारण त्यांना पाणी मिळालेलं नसतं. म्हणजेच पुरेशा पाण्याअभावी शेती करता येत नाही. मोठ्या शहरांना जास्त पाण्याची गरज का असते? आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, मोठ्या शहरांमध्ये खूप जास्त लोक राहतात, त्यामुळे मोठ्या शहरांना जास्त पाण्याची गरज असते. यानंतर जंगलातील वनस्पतींना पाणी कसे मिळते? कसे बरं मिळते? पावसाचे जे पाणी जमिनीत पडलेलं असतं ना, ते खोलवर मुरलेलं असतं आणि जंगलातील वनस्पतींची मुळे ही जमिनीत खोलवर जातात आणि मग त्यांना पाणी मिळतं. आता पहा, रिकाम्या जागा भरा. वरती जे आहे ते पर्याय आहे की पाण्यामुळे रक्त टिंबटिंब राहते. कसे? पाण्यामुळे रक्त पातळ राहते. जनावरे पाण्यात टिंबटिंब, जनावरे पाण्यात डुंबत असतात. लोक टिंबटिंब प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय आठवणीने करतात. लोक कोणतं बरं लिहिता येईल आपल्याला? जंगली म्हणता येईल का? जंगली प्राण्यांसाठी आपण पाणी ठेवतो का? नाही, तर लोक पाळीव प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय आठवणीने करतात. टिंबटिंब पाहण्यासाठी जंगलातील पाणवठ्यापाशी जावे लागते. काय पाहण्यासाठी? जंगली प्राणी पाहण्यासाठी पाणवठ्याजवळ जावे लागते, कारण ते आपली तहान भागवण्यासाठी पाणवठ्याजवळ येत असतात. माणसाच्या जीवनात पाण्याला खूपच टिंबटिंब आहे. काय आहे? महत्त्व आहे. जमिनीत टिंबटिंब पाणी वनस्पतींची मुळे शोषून घेतात. जमिनीत मुरलेले पाणी वनस्पतींची मुळे शोषून घेतात. तर या पद्धतीने याच्यावरचा स्वाध्याय आहे, तुम्हाला नक्कीच समजला असेल. चला आपण पुढच्या पाठाचा स्वाध्याय पाहूयात. चा पाठ हा अतिशय महत्त्वाचा आहे की पाणी नक्की येते कोठून? आपण आत्ताच पाहिलं आपल्या जीवनामध्ये पाण्याचं किती महत्त्व आहे आणि पाणी आपल्याला माहीत आहे कुठे कुठे दिसतं आपल्याला साठवलेलं. पहा, विहीर, यानंतर धरण आहे, हा हातपंप आहे किंवा हापसा म्हणतो आपण, ही नदी आहे आणि इथे छोटंसं पाणी साठवून ठेवलेलं आहे, म्हणजे जलाशय आहे. तर चला याच्यावरचे प्रश्न पाहूयात. आता याच्या स्वाध्यायामध्ये खूप जास्त प्रश्न नाही आहेत, म्हणून आपण याच्या पाठावरून कसे प्रश्न तयार होतील हे पाहूया. तर परीक्षेला जाण्याच्या आधी तुम्ही पाठ वाचणं खूप महत्त्वाचं आहे. पहा, पाणी कुठून येतं? तर पाऊस. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सगळं जे पाणी आहे ते कुठून मिळतं? तर पावसातून मिळतं. आता पहा, पाऊस पडल्यावर त्याचे काही पाणी जमिनीवरून वाहते, त्यामुळे ओहोळ, ओढे, नद्या तयार झालेल्या आहेत. पावसाचे काही पाणी खोलगट भागात साचते, त्यापासून तलाव तयार झालेले आहे. मग जर तुम्हाला प्रश्न विचारला की तलाव कसे तयार झाले, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे.
यानंतर नदीचे वाहणारे पाणी भिंत बांधून अडवले जाते, त्याला धरण म्हणतात. पाऊस नसतो तेव्हा धरणाचे पाणी आपल्याला वापरता येतं वर्षभर. पावसाचे काही पाणी जमिनीत मुरते, हे पाणी काढण्यासाठी विहीर खणली जाते. हातपंप किंवा कूपनलिका यांचा वापर करून पाणी काढलं जातं. जमिनीतील पाणी काही ठिकाणी झऱ्यांमधूनही बाहेर पडतं. तर पाण्याची काही ठिकाणं जी आहेत ती निसर्गात आपोआप काही तयार होतात आणि धरण, विहिरी यासारखी मात्र माणसाने तयार केलेली आहेत. जर तुम्हाला काही ठिकाणं सांगितली तर ती निसर्गनिर्मित आहेत का मानवनिर्मित आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे. पाऊस कमी पडला तर या ठिकाणांचे पाणी कमी होते. आता इथे आपल्याला नकाशा वगैरे पण दिलेला आहे. त्याच्या अगोदर इथे अगदी महत्त्वाचं, नदी कशी तयार होते पहा. पावसाचे पाणी डोंगरासारख्या उंच भागावर पडते, ते उत्तराच्या दिशेने वाहते आणि मग नदी तयार होते. अशा पाण्याचे असंख्य ओहोळ व एकत्र येऊन नदी तयार होते. म्हणजे सुरुवातीला जे डोंगरावरून पाणी येतं ते ओहोळच्या स्वरूपात असतं, छोटे छोटे, आणि अनेक ओहोळ एकत्र येऊन नदी तयार होते. नदी डोंगर, दऱ्या, पठार व मैदान यावरून वाहते आणि शेवटी ती समुद्राला मिळते. यानंतर जलरूपे म्हणजे काय हे सुद्धा सांगितलेलं आहे पहा. पाण्याचे जे प्रवाह आहेत व साठे आहेत ही जलरूपांची उदाहरणं आहेत. उदाहरणार्थ काय, झरा, ओढा, नदी, तळे, जलाशय, खाडी, समुद्र, महासागर ही काय आहेत, जलरूपे आहेत. आणि भूरूपे कशाला म्हणायचं तर उंचवटा व खोलगटपणा यामुळे जमिनीला जो आकार मिळतो त्याला भूरूपे म्हणायचं. भू म्हणजे जमीन आणि रूपे म्हणजे रूप. जमिनीचं एखादं रूप म्हणजे त्याला भूरूप. मग ते कोणतं, पर्वत, शिखर, डोंगर, टेकड्या, पठारे, मैदाने, खिंड, दरी ही काही भूरूपांची नावे आहेत. आता इथे खाली झरा कसा तयार होतो खूप छान चित्राच्या पद्धतीने लिहिलेलं आहे. आता शहरातील जर मुलं असतील तर त्यांना झरा वगैरे त्यांनी पाहिलेला नसतो, ग्रामीण भागातील मुलांना हे माहीत असतं. तर पहा, पावसाचे पाणी जमिनीत मुरते, जमिनीखाली मातीच्या व दगडाच्या भेगांमधून ते खोलवर झिरपते, जमिनीखाली सुद्धा ते उंच भागाकडून कमी उंचीच्या भागाकडे वाहते. हे जमिनीखालचे पाणी काही ठिकाणी जमिनीतून बाहेर पडते, याला आपण झरा म्हणतो. म्हणजे असं डोंगराच्या पायथ्याशी कुठेतरी ते मुरलेलं जे पाणी असतं ते असं बाहेर येतं आणि त्याला झरा म्हणतात. आणि हे पाणी अतिशय स्वच्छ असतं. यानंतर पुढे आपल्या जिल्ह्याचा पुन्हा नकाशा दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये जलरूपे आहेत, भूरूपे आहेत ती दिलेली आहेत. शिखर मागाशी पाहिलं होतं आपण. यानंतर नदी, तलाव, घाट असं दिलेलं आहे. तर मागाशी जसं आपण पाहिलं की तुम्हाला नकाशा वाचून प्रश्नांची उत्तरे आले पाहिजे, तर त्याच पद्धतीने हे सुद्धा आहे. तर नकाशाची ही चिन्ह पाहायचे, ते चिन्ह कुठे आहे पाहायचे आणि मग त्याचं नाव तुम्हाला त्या ठिकाणाचं सांगता आलं पाहिजे. आता याच्यावरचा स्वाध्याय पहा. तुमच्या घरी पाणी कोठून आणतात? आता आपल्या घरी पाणी कुठून येतं तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे जवळजवळ सगळ्याच ठिकाणी नळमार्गाच्या म्हणजे नळाच्या द्वारे आपल्याला पाणी पुरवठा होतो. आणि गावाकडे कधी कधी जर पाणी पुरवठा नाही झाला तर मग गावातील जे लोक असतात ते गावाकडे जो ओढा वगैरे असेल किंवा जवळपास नदी असेल तर तिथून पाणी आणतात. पण आता सहसा तसं राहिलेलं नाही आणि ज्या ठिकाणी पाणी नसेल तर मग तिथे टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. दुसरं पहा, नदी, विहीर, झरे, तलाव यांना पाणी कशापासून मिळते तर नदी, विहीर, झरे, तलाव यांना पावसापासून पाणी मिळते. पावसाचे पाणी साठवले नाही तर काय होईल? पावसाचे पाणी जर आपण धरणासारख्या ठिकाणी किंवा शेततळी असतात तिथे जर साठवलं नाही तर ते सगळं पाणी वाहून जाईल आणि मग पाऊस संपल्यानंतर आपल्याला वर्षभर पाणी वापरासाठी राहणार नाही. तर स्वाध्याय अतिशय थोडा होता आणि आपण धड्यांवरून पण कशा प्रकारे प्रश्न तयार होतात हे सुद्धा पाहिलेलं आहे. तर याचा सराव करा थोडासा, म्हणजे तुम्हाला कोणताही प्रश्न जरी लेखी परीक्षेला, तोंडी परीक्षेला आला तरी तुम्हाला त्याचं उत्तर देता येईल. आता पुढचा पाठ आहे पाठ क्रमांक 10, पाण्याविषयी थोडी माहिती. आता पाणी कुठून येतं हे आपण पाहिलं. तर पाण्याची जी वेगवेगळी रूपं आहेत तर त्याच्याविषयी तर माहिती आहे. सुरुवातीला तुम्ही स्वतः पाठ मोठ्याने वाचत चला म्हणजे आपल्याला समजतं. आता पहा, शुद्ध पाण्याला रंग, वास आणि चव नसते हे याच्यातून समजतं. यानंतर पाण्याचे जे गुणधर्म आहेत ते पण ते याच्यामध्ये दिलेले आहेत. आपण याच्यावरचा स्वाध्याय पाहूयात. आता इथे आपण पूर्ण पाठाचं वाचन करणार नाही कारण पाठ मोठा आहे. तर आपण काय शिकलो मध्ये तुम्हाला थोडक्यात समजेल. तुम्ही स्वतः याच्या अगोदर पाठ वाचा. पाण्याला रंग, वास आणि चव नसते. पाणी पारदर्शक असते. पारदर्शक म्हणजे ज्याच्यातून आपल्याला पलीकडचं दिसतं त्याला पारदर्शक म्हणतात. पाणी ज्या भांड्यात ठेवू त्या भांड्याचा ते आकार घेते म्हणजे पाण्याला स्वतःचा आकार नसतो. सपाट भागावर पाणी पसरते आणि उतारावरून काय होतं ते खाली वाहतं. पाणी हे स्थायी रूप
द्रवरूप आणि वायुरूप या तिन्ही अवस्थांमध्ये आढळतात. आता स्थायू म्हणजे बर्फ जो स्थायू असतो, द्रवरूप म्हणजे पातळ पाणी आणि वायुरूप म्हणजे पाण्याची वाफ. तर ही पाण्याची 3 रूपे आहेत. आणि अजून एक मुद्दा, पाण्यामध्ये अनेक पदार्थ विरघळतात. तर जे पदार्थ पाण्यामध्ये विरघळतात त्याला द्रवणीय पदार्थ म्हणतात आणि जे विरघळत नाहीत त्याला अद्रवणीय. पण तुम्हाला आता हे शब्द दोन्ही नाहीये. चला आता आपण पाहूया याच्यावरचा स्वाध्याय. थंडीमुळे खोबरेल तेल गोठले आहे ते पातळ करायचे. मग काय करता बरं तुम्ही? ते थोडा वेळ एकतर उन्हात ठेवता किंवा गरम पाण्यामध्ये बुडवता किंवा थोडा वेळ उष्णतेच्या जवळ म्हणजे गॅसच्या वगैरे जवळ ते ठेवता. म्हणजे ते जे गोठलेलं खोबरेल तेल आहे ते पातळ होतं. यानंतर जरा डोके चालवा. पावसाळ्यात बिस्किटे का सादळतात? का बरं सादळतात? कारण पावसाळ्यामध्ये हवा दमट असते, दमट हवेमध्ये बाष्प असते, म्हणून ते बाष्प म्हणजे ते पाण्याचंच असतं, पाण्याची वाफ असते, तर त्यामुळे बिस्किटे ही पावसाळ्यात सादळतात. पाण्यामध्ये पोटॅशियम परमॅंगनेटचे स्फटिक टाकले तर पाण्याला निळा रंग येतो, कारण पोटॅशियम परमॅंगनेटचा रंग निळा असतो. पाण्यामध्ये गूळ टाकून चमच्याने पाणी ढवळत राहिले तर पाणी गोड का लागते? कारण गूळ पाण्यामध्ये विरघळतो. हिमालय पर्वताच्या शिखरावर सतत बर्फ साठलेला असतो, त्याचे कारण काय असेल? कारण तुम्हाला माहिती आहे हिमालय पर्वत हा खूप उंच आहे आणि जसं जसं उंचावर जावं तसं वातावरण अगदी थंड होतं. त्यामुळे हिमालय पर्वताच्या शिखरावर बर्फ तुम्हाला साठलेला दिसतो, कारण वाफेला जेव्हा थंड हवा लागते तेव्हा त्याचे पाण्यात रूपांतर होतं आणि खूप थंड जेव्हा ते होतं तेव्हा पाण्याचा बर्फ तयार होतो. जेवढं कमी तापमान असेल, खूप कमी तापमान असलं तर तिथे बर्फ तयार होतो. हिमालयामध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे सगळीकडे बर्फ असतो. पुढच्या पानावरचे प्रश्न पहा. चुकी बरोबर सांग. पाणी पारदर्शक आहे. बरोबर. शुद्ध पाणी निळसर दिसते नाही, कारण पाण्याला रंग नसतो. पाणी खूप तापवलं की पाण्याचा बर्फ होतो. चूक. पाणी खूप तापवलं की पाण्याची वाफ होते. पाण्यात साखर विरघळत नाही. चूक. पाण्यामध्ये साखर विरघळते. यानंतर पहा कंसात दिलेले शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. टिंबटिंब पाण्याला रंग, वास आणि चव नसते, तर शुद्ध पाण्याला. पाणी टिंबटिंब आहे. काय आहे? पाणी पारदर्शक आहे. पाण्याला स्वतःचा टिंबटिंब नसतो, पाण्याला स्वतःचा आकार नसतो. ज्या भांड्यामध्ये आपण ठेवू त्या भांड्याचा आकार पाणी घेतं. बर्फ पाण्याचे टिंबटिंब आहे. काय आहे? स्थायू रूप आहे. आणि जे बाष्प आहे ते काय आहे? पाण्याचं वायुरूप आहे. आणि जलरूप तर आपल्याला माहितीच आहे, पाणी. आता पहा, पाण्यात पडलेला खिळा आपल्याला दिसतो. का बरं दिसतो? कारण आपण शिकलोय की पाणी कसं आहे? पारदर्शक आहे, म्हणून पाण्यामध्ये पडलेला खिळा आपल्याला दिसतो. पाण्यात साखर घालून पाणी ढवळले की साखर दिसेनाशी होते, कारण साखर पाण्यामध्ये विरघळते, म्हणून ती दिसेनाशी होते. तर या पद्धतीने याच्यावरचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत. आता शेवटचा पाठ आहे याच्यातला, आपली हवेची गरज. तर आपल्याला माहिती आहे जगण्यासाठी जसं आपल्याला पाणी महत्त्वाचं असतं तसंच आपल्याला हवा ही सुद्धा खूप महत्त्वाची असते. तर आपण याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे पाहूया की श्वास कशाला म्हणतात? आपण नाकाने हवा आत घेतो त्याला श्वास म्हणतात. उच्छ्वास कशाला म्हणतात? नाकावाटे हवा बाहेर टाकतो त्याला उच्छ्वास म्हणतात. आणि श्वसन कशाला म्हणतात? तर श्वास आणि उच्छ्वास या दोन्हींचा मिळून श्वासोच्छ्वास तयार होतो. आपण न थांबता सतत श्वासोच्छ्वास करत असतो, याला श्वसन असे म्हणतात. सगळे सजीव हे श्वसन करत असतात. तर हवा आत घेणे म्हणजे श्वास आणि बाहेर सोडणे म्हणजे उच्छ्वास. आता पहा, गाळलेले शब्द भरा. टिंबटिंब चालू असल्याने झोपलेल्या माणसाची छाती वर खाली होत असते. तर काय चालू असल्यामुळे? श्वासोच्छ्वास. टिंबटिंब आपल्या अवतीभोवती पसरली आहे. काय? हवा. माणसाप्रमाणेच इतर सजीवांनाही हवेची टिंबटिंब असते. काय असते? गरज असते. सगळ्या सजीवांना जगण्यासाठी हवेची गरज असते. पुढे पाहूया. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. फुगा फुगवताना फुग्यात तुम्ही काय भरता? हवा भरतो. आपल्याला हवेची का गरज असते? आपल्याला श्वसनासाठी हवेची गरज असते. कुत्रा श्वसन करतो हे तुम्हाला कसे कळले? कुत्रा जेव्हा झोपतो किंवा त्याची छाती वर खाली होत असते कुत्र्याची आणि तोंडाने सुद्धा तो श्वसन करत असतो, आपल्याला लगेच समजतं. यानंतर मांजराला हवेची गरज कशासाठी आहे? तर मांजराला हवेची गरज कशासाठी आहे? तर मांजर सजीव आहे, म्हणजेच त्याला सुद्धा श्वसनासाठी हवेची गरज आहे. आता पहा, चुकी बरोबर सांगा. हवा आपल्याला दिसते. चूक. हवेला रंग नसतो त्यामुळे हवा आपल्याला दिसत
नाही. मासे श्वास घेताना पाण्यात विरघळलेल्या हवेचा वापर करतात. अगदी बरोबर आहे. मासे हे पाण्यात राहतात आणि ते श्वास घेण्यासाठी पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन वापरतात. त्याच्यासाठी त्यांना कल्ले असतात. आणि जो फिश टँक असतो, आता इथे माहिती दिलेली आहे पहा की फिश टँकमध्ये जेव्हा पाण्यातील ऑक्सिजन जर कमी होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये सतत पाण्यामध्ये हवा सोडलेली असते. तर या पद्धतीने परिसर अभ्यासचे जे सगळे प्रश्न आहेत आपण त्याची उजळणी केली आहे. तुम्ही 1-2 वेळा जरी हा व्हिडिओ ऐकला आणि धडे पाठ जो आहे तो तुम्ही मोठ्याने वाचला तर तुम्हाला सगळी उत्तरं लिहितासुद्धा येतील आणि सांगतासुद्धा येतील तोंडी परीक्षेसाठी. आता आपण भाग 1 मधलं जे प्रश्नोत्तर आहे त्याचा व्हिडिओ चाचणीच्या वेळेस बनवला होता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तुम्हाला जर वाटलं की तुम्हाला ते सुद्धा प्रश्नोत्तर करायचे आहेत तर दोन्ही व्हिडिओ तुम्ही पहा. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओच्या खाली जे लाईकचं बटन आहे त्याला क्लिक करायला विसरू नका. तुम्ही जेवढे जास्तीत जास्त लाईक कराल तेवढा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.